आपली गाय आता आपले मते नाही आहेत तर काढूनच देत नाही दूध. ते आपला चिमा आलाय धार काढायला. कशी उड्या मारते नवीन माणसाला. हा बाजूला मध्ये मध्ये करतो. चल बाजूला हो. आटली गाय जास्त दूध निघत नाही, थोडंसं निघतं आपलं. हे बाळा कुठे चालला टायगर? टायगरला अजिबात आंघोळ करायला आवडत नाही. आंघोळ घालायची म्हटलं त्याला की माझ्या पण खूप टेन्शन येतं. आपल्या ब्रुनोचं काही नाही, त्याला रोज आंघोळ घातली तरी ठीक आहे, त्याला सवय. ह्याला आंघोळ घालायचं म्हटलं की एवढा ओरडतो, पूर्ण बाथरूममध्ये उड्या मारतो, सगळे आपल्या पण अंगावर उड्या मारतो. तो आवरतच नाही. हा उशीर झाला दूध काढायला एवढ्या वेळ, म्हणून ती आता जेवढं निघल तेवढं निघल. काय हा आलंय मला पण आमंत्रण हाळगावला सप्ताह. ते महाराज लोक येणार आहेत ना आज आपल्याकडं. कशाला? ते काय त्यांना ते तूप द्यायचं आहे ना, आंबे आणि फणस त्यांना द्यायचे. त्यांना म्हणलं ते खातील माळकरी टाळकरी सगळे. यायचं का तुला? मग उद्या बसणार आहे. उद्या सोमवार कधी आहे रे? आज आहे का उद्या आहे? आता येतील बघ ते. संध्याकाळच्या गाडीने बसले तर सकाळी येतील, नाहीतर मग सकाळच्या गाडीने बसले तर दुपारपर्यंत येतील. उद्या पण असंच धार काढायची पंचायत. हे बघा मित्रांनो, एवढंच धार दूध काही तिने काढूनच दिले नाही. नवीन माणसाला असे दूध काढून देत नाही. कमीत कमी एवढा डबावर तरी निघतो. चल आपल्यापुरतं 1 कप चहा होणार आहे एवढ्या दुधाचा. एवढंच दूध ठेवायचं, एक चहा करायचा. मी रात्रभर झोपले नाही आहे, फार डोळे विचित्र झालेले आहेत आणि त्रास. आज मला भयंकर त्रास झाला. आजचा दिवस असं उगवला ना, कोणालाच असा दिवस आज उगवू नये, कोणालाच असा दिवस उगवू नये. इतकं वाईट मला वाटतंय ना कालपासनं. चला असं ठीक आहे. आणि हे मला गुरूंनी दिलेलं आहे म्हणून ते मी हे धारण केलेलं आहे. आता पूजेवरून उठले. सो मित्रांनो नमस्कार. मित्रांनो कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई चहा पाणी करते आणि जरा गायांना खायला वगैरे देते. पुन्हा तुमच्याशी बोलते. तोपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. पहा हा टायगरचा आहे आणि हे ब्रुनोचा आहे. ब्रुनोचं बघा, ब्रुनोला पाऊण भाकर दिली होती आणि ह्याला 1 भाकर दिलेली जाड. टायगरने तरी थोडं खाल्लं, ब्रुनोने तर काहीच नाही खाल्लं. आणि हा पा खाली बसलाय तिथं खुर्चीच्या खाली. कोंबडा फार मारामाऱ्या करतोय. तर मित्रांनो आता बघा असं हे उशीर झाला ना जेवायला की हे दोघं खात नाही आहेत उन्हाळ्याचं. त्यांना 8 साडेआठला जातं आणि मी 8:30लाच त्यांना जेवायला दिलं, तरी पण ते जेवले नाही आहेत दोघंजण. फार त्रास होतो असं केल्यावर, नाही खाल्ल्यावर. मग काय करता. काल आपल्याकडे थोडा पाऊस झाला त्यामुळे आज गरम होणार आहे, पण आतापर्यंत थंड अशी हवा येते बरं का. भरपूर हवा थंड येते आणि दुपारी थोडंसं जाणवतं पण निघून जातात 2-4 तास तसेच. कडबा खात नाही आहेत. त्यांना कुटी टाकलेली आणि थोडासा कडबा पण टाकतो आम्ही, पण काय माहिती कसं काय खात नाही ते. आज कडबा खात नाही आहेत, कुठे दाबून खाल्ली असेल त्यांनी. आता टायगर बाहेर गेलेला आहे, तो आला नाही अजून. नाही तो पण इथेच बसला आहे बघा. हे पहा खाऊन पिऊन तराट. आता दोघंही झोपतात. काय म्हणतात रात्रभर जागतात ना. काल मी रात्री बाहेर झोपले होते इथं खॉटवर. थोडंसं डोळा तर काय लागलाच नाही आपल्याला. भयंकर कालची लय बेकार रात्र होती कालची. बापरे, अशी रात्र कोणाच्याच आयुष्यात नाही यावं. दिवसच खराब. पहाटे 3 वाजल्यापासून दिवस खराब आहे आजचा. तर काय माहिती दिवसभर कसं जातं. हे बा इथंच झोपले होते आणि सारखं पूर्ण भुंकायचं, सारखं इकडे जायचं भुंकायला, तिकडे जायचं भुंकायला. टायगर तिकडे भुंकायचा. कुत्रे येत असतील ना दुसरे म्हणून ते भुंकतात. असं आपल्याला वृंदावनला जायचं होतं बरं का, मागच्या म्हणजे मेच्या सुरुवातीलाच, मेमध्येच. गावातली बरीच माणसं गेली पण मी गेले नाही. काय माझं आपल्याला असं होतं कोणाचं ऐकायचं ना, ऐकायला नाही पाहिजे. आज वृंदावन पाहून आले असते, पण तरी पण ठीक आहे. प्रयत्न होणं आहे आपला जाण्याचा. 1-2 दिवसात आपल्याला नक्कीच कळेल जायचं आपल्याला. आपण कोणी नसतं तरी आपण ट्रेनने जाऊ. आहे आपल्या तिकडे कॉन्टॅक्ट. बाबांना आधी कॉल करायचा, ते म्हणाले ये की मग लगेच बघायचं कसं काय रिझर्वेशनचं आणि मग आपल्याला वृंदावनला जायचं म्हणजे जायचं वृंदावनला. मला फार आता म्हणजे असं वाईट वाटतंय की आपण वृंदावनला गेलो नाही. आपल्या गावातले माणसं चल म्हणाली किती. मला आग्रहाचं आणि स्नेहसंमेलनचं असं मला आमंत्रण होतं तरी मी गेले नाही. महाराज लोक
गावातले त्या ताई ते तर घरातल्यासारखेच आपले त्यांचे संबंध. आणि काय मला बुद्धी दिली, एवढी माझी बुद्धी भ्रष्ट झालेली एवढ्या दिवस 4-6 महिने. खरंच माझी फार बुद्धी भ्रष्ट झालेली. आई जगदंबे आता एक ठिकाणावर आलीच समजायचं. आणि येणारही आहे. पण मस्त आपण फुल एन्जॉय केला असताना तिथं राधाकृष्णाला भेटायचं. आता आलेत की नाही ते पण माहीत नाही मला. पण ते जर तिकडे असेल तर मला म्हणतील या या तुम्ही लगेच. पण त्यांना बरेच दिवस झाले जाऊन, मग आले असतील का काही ते पण अजून मी कन्फर्म केलं नाही आहे. तरी पण बघू आपण आता कसं काय. 2 दिवसापूर्वी मैत्रिणीचा फोन आलेला, ती पण म्हणाली तिकडं अरे तुम्ही तयारीत राहा. आणि तिला पण मी सांगितलं अरे नाही जमणार. आता यांना मला परत सांगावं लागलं अरे तुम्ही कुठे आहे सांगा, थांबा मी येते असं. आणि नक्कीच आपल्याला आता आपले मत येतील उद्यापर्यंत. वृंदावन पाहण्याचा योग आपण आणू म्हणजे आणू, नक्कीच आणू आपण. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची काळजी घेते असं मी म्हणणार आहे. तो हा बघा मन्या कसा माझ्याकडे बघतोय अगदी रोखून एकदम. सकाळी दिलं ना तुला खायला आ असू द्या. हे आमचं दिवसभर चालूच असतं. ते काय बंद असणार आहे का? नाही बंद असणार. काय करावं, माझ्या ब्रुनो जेवला नाही आहे, माझा टायगर जेवला नाही आहे. थोडंसं खाल्लं आहे, टायगर मित्र खाल्लं, ब्रुनोने काहीच नाही खाल्लं. असं आज आपल्याला आता फक्त उडीद आहे, थोडीशी उडीद आहे. ते काय गिरणीवरती डाळ दळून देणार, सॉरी ते डाळ बनवून देणार नाही तसं भरडून, तर घरीच भरडायचं आहे. भरटी आहेत असं त्या म्हणाल्या, आणि आम्ही भरडून देतो तुला, डाळ करून देतो. तर मी ते घेऊन जाणार आहे आज संध्याकाळी म्हणजे नाही तर त्या येतील इथे. आपल्याकडे जातं नाही, त्याचं उपटायचं आहे ना, उपटून ठेवायचं. इकडं मोठं जात आहे तिकडं, अजून ते रवलंच नाही. मला फार आवडे बरं का जाती उकोळे सगळ्या गोष्टीची, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, पण जात्याचा वापर नाही आहे. सो आपल्याला तिकडं जायचं. ते असू द्या ना, पण ती फिरवायची तरी अक्कल पाहिजे ना. ते कुठं फिरवायचं. गेल्या वर्षी मी डाळ करायला तिकडे गेले होते, त्या वस्तीवर त्यांनी मला बोलवलं आणि सगळी डाळ झाली. तर ते शेवटी मध्ये येऊन बघायचं, सगळी डाळ झाली. ते म्हणजे अगं तू तर उलटच जातं फिरवलं. हे असं होतं बघा आपल्याकडनं. ठीक आहे, काय असं हरकत नाही, शिकण्याचा तरी प्रयत्न होतोय आपला. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. विते संदे पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.